हॅलो बच्चो, गणिताचा बादशाह यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विजय येवले सर, मी तुमच्यासाठी एक गुड न्यूज अशी घेऊन आलेलो आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये जे 10वी चे विद्यार्थी महाराष्ट्र स्टेट बोर्डची एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी मी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन घेऊन आलेलो आहे। आणि हे क्वेश्चनलाच नाव दिले मोस्ट इम्पॉर्टंट। मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे जे एक्झाम मध्ये येणार आहे तेच क्वेश्चन आपण घेणार आहोत। आता तुम्हाला कसं काय माहिती एक्झाम मध्ये येणार आहे, तर गेल्या 10 क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करून मी हे क्वेश्चन काढलेले आहे। म्हणजे तुम्हाला 10वीच्या मॅथच्या पेपरला, मॅथमॅटिक्सचा पेपर देता वेळेस तुम्ही जर नुसतं माझे हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चनचे व्हिडिओ बघून गेले तर सगळं त्यातलंच बोर्डाच्या एक्झाम मध्ये येण्याची मी फुल गॅरंटी देतो। तर आता मी पहा, समोर लक्ष द्या, बोर्डवरती क्लास 10th मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट जॉमेट्री। तर स्टार्टिंगला मी घेणार आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री चॅप्टर। कोऑर्डिनेट जॉमेट्री चॅप्टरचं वेटेज आहे 7 मार्क्स। 7 मार्काचा हा चॅप्टर आहे। म्हणजे जेवढे मी या व्हिडिओमध्ये क्वेश्चन घेणार आहे तेवढे क्वेश्चन जर तुम्ही बघून किंवा तयारी करून गेले तर तुमचे 7 मार्क फिक्स झाले म्हणायचं, फुल गॅरंटी। आता पहा, आणि क्वेश्चन घेता वेळेस पण मी आपला जो बोर्डाचा पॅटर्न आहे, पेपर पॅटर्न, त्या पॅटर्न नुसारच क्वेश्चन घेणार आहे। जसं की क्वेश्चन नंबर 1A काय असतो, एमसीक्यूज क्वेश्चन असतात, इच 1 मार्क आणि 1 मार्काचा एमसीक्यू असतो। आता मी सुरुवातीला कोऑर्डिनेट जॉमेट्री चॅप्टर स्टार्ट केलाय, मॅथमॅटिक्स या सब्जेक्टचा। आता कोऑर्डिनेट जॉमेट्री 7 मार्काचा चॅप्टर आहे, तर 7 मार्क तुमचे कुठेही जायला नाही पाहिजे, प्रॉपर व्हिडिओ बघून जायचंय तुम्हाला। आता बघा, पहिला एमसीक्यू काय दिलाय, डिस्टन्स ऑफ अ पॉइंट -3,4 फ्रॉम द ओरिजिन इज। आता त्यांचं म्हणणं आहे की एक पॉइंट दिलाय एका लाईन मागचा आणि दुसरा पॉइंट आहे ओरिजिन। आता ओरिजिन काय असतो तुम्हाला माहिती आहे, ओरिजिन O 0,0 जिथे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस इंटरसेक्ट करते त्याला ओरिजिन म्हणतात। ओरिजिन पासून जर डिस्टन्स काढायचा असेल आपल्याला एखाद्या पॉइंटचं, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला असतो √x² + y²। हा डायरेक्ट डिस्टन्सचा फॉर्म्युला इज इक्वल टू √x ची व्हॅल्यू दिलेली त्यांनी, x काय -3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y काय दिलेला आहे y² इज इक्वल टू √3²। आता निगेटिव्ह चा स्क्वेअर केला तर पॉझिटिव्ह होतो, -3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, √9 + 16 25, 25 चा स्क्वेअर रूट 5। तर 5 ऑप्शन कुठे आहे, ऑप्शन डी। ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर। इट इज अ व्हेरी सिंपल। आणि ह्या चॅप्टर मध्ये फक्त तुम्हाला 5 ते 6 फॉर्म्युले तयार करायचे पूर्ण क्वेश्चन येण्यासाठी। एक डिस्टन्स फॉर्म्युला, दुसरा सेक्शन फॉर्म्युला, पुन्हा मिड पॉइंट फॉर्म्युला, त्याच्यानंतर सेंट्रॉइड फॉर्म्युला आणि लास्ट आहे स्लोप फॉर्म्युला, स्लोप काढण्यासाठी एखाद्या लाईनचा। एवढेच तयारी करून जायची आपल्याला, चॅप्टर एकदम इझी जातो। तर पहिला एमसीक्यू क्लिअर। तर हा एमसीक्यू मार्च 2020 या इयरला विचारलेला आहे। ओके, चला नेक्स्ट एमसीक्यू घेऊया आपण। नेक्स्ट एमसीक्यू काय दिलेला आहे, तर विद्यार्थी मित्रांनो सेकंड नंबरचा एमसीक्यू काय दिलाय बघा, बोर्डवरती लिहिलाय, सेगमेंट AB इज पॅरलल टू y axis and coordinates of point A are 1,3. Then coordinates of point B can be। सप्टेंबर 2021 चा क्वेश्चन आहे आणि पहिला ऑप्शन दिलाय 3,1, B 5,3, C 3,0 आणि D 1,-3। आता आपण काय करूया, हे सॉल्व करण्यासाठी एक रफ डायग्राम काढूया। बघा, दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस, ओरिजिन O 0,0। आपल्याला 1 2 3 4 5 6 -1 -2 -3 1 2 3 4 5 6 -1 -2 -3 -4। सेगमेंट AB इज पॅरलल टू y ऍक्सिस, y ऍक्सिस ला पॅरलल काढायची। 1,3 इथं 1 आणि इथं 3, म्हणजे पॉइंट इथे येणार आहे 1,3। आणि y ऍक्सिस ला लाईन कशी असली पाहिजे, पॅरलल असली पाहिजे ही लाईन। ओके, y ऍक्सिस ला पॅरलल।
आता y ऍक्सिसला पॅरलल म्हटल्यानंतर त्याचा x हा चेंज नाही होणार, x 1च राहणार. कारण की जरी आपण पॉइंट कुठं घेतला, आता हे काय आहे 1,3 बरोबर. मग समजा x ऍक्सिसचं इक्वेशन असतं y = 0 आणि y ऍक्सिसचं इक्वेशन असतं x = 0 आणि y ऍक्सिसला पॅरलल लाईनचं इक्वेशन असतं x = कॉन्स्टंट. मग x = कॉन्स्टंट, तो कॉन्स्टंट चेंज होत नाही, म्हणजे हा 1 चेंज नाही होणार. तुम्ही ही लाईन पॉइंट कुठेही घ्या 1 तेच राहणार, कन्फर्म 1 राहणार. तर बघायचं फक्त x चा कोऑर्डिनेट 1 कुठे हे इथे, बाकी आहे का नाही, म्हणून ऑप्शन डी झालं आन्सर. x चा कोऑर्डिनेट चेंज होणार नाही, 1 इथे 1 आहे म्हणून ऑप्शन डी. सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. A line makes an angle of 60 degree with the positive direction of x-axis. So the slope of line is. लाईनचा स्लोप विचारलाय आणि x ऍक्सिस सोबत एका लाईनने अँगल तयार केलाय किती 60 डिग्री. मग तुम्हाला माहिती आहे की x ऍक्सिस आहे ही y ऍक्सिस आहे, ह्या x ऍक्सिस सोबत अँगल तयार केलाय किती 60 डिग्री. तर ह्या लाईनचा स्लोप काय m म्हणजे स्लोप. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, स्लोप काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे m = tan थीटा = tan थीटा. थीटा किती दिलाय 60 डिग्री. पण tan 60 डिग्रीची व्हॅल्यू काय असते, टेबल पार्टच पाहिजे ट्रायगोनोमेट्रीचा. तर tan sin 60 डिग्रीची व्हॅल्यू असते √3/2 आणि हा 2 कॅन्सल म्हणजे √3. तर ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. सिंपल आहे. 7 मार्क फिक्सच करतो मी तुमचे. MCQ 4 MCQ काय दिलाय बघा. सेगमेंट AB is parallel to x-axis and coordinates of the point A are 1,3. Then the coordinates of the point B can be. आपल्याला A चे कोऑर्डिनेट दिले आणि B चे कोऑर्डिनेट विचारले आणि कंडिशन काय दिली, तर सेगमेंट AB कशी पॅरलल आहे कुणाला x ऍक्सिसला. मग हे पहा ही x ऍक्सिस आहे ही y ऍक्सिस आहे. ओके. मग x ऍक्सिसला पॅरलल लाईन अशी असेल तर y बदलणार नाही, y कॉन्स्टंट राहणार आहे, y चेंज होणार नाही ह्याच्यावर कुठं असो. तर y काय 3, y काय 3. मग 3 असणारा ऑप्शन बघायचा, y 3 असणारा हा ऑप्शन आहे, बाकी आहे कुठं नाही, म्हणून ऑप्शन डी. सिंपल. आणि हे ज्याला लक्षात येत नसेल त्यांनी आधी काय करायचंय, आधी तुमचं हे सिलेबस व्हायला पाहिजे. सगळा सिलेबस झाल्यानंतर हे रिव्हिजन बॅच सारखं आहे, म्हणजे तुम्हाला हे रिव्हिजन बंद समजतं. आधी तुमचा सिलेबस झालेला नसेल तर समजणार नाही. किमान आधी सगळा चॅप्टर रिवाइज करा. रिवाइज केल्यानंतर मग त्यातले मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायला ती लिंक लागेल तुम्हाला. कोणते फॉर्म्युले यूज करायला, एक्स ऍक्सिसचं इक्वेशन काय, वाय ऍक्सिसचं इक्वेशन काय, ही थेरी पार्ट तुम्ही रिवाइज करा. मी असं कन्सिडर करून टीच करायलोय की तुमचा सिलेबस सगळा झालेला आहे. ओके. तर एकदा तुम्ही सगळा सिलेबस आधी बघायचं, लॉंग व्हिडिओ बघायचे, नंतर हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. तर पुढचा MCQ घेऊ आपण. टोटल आपल्याला 9 MCQ कव्हर करायचे ह्या चॅप्टर मधले. 5 नंबरचा MCQ काय दिलाय बघा. फ्रॉम द फॉलोइंग पॉइंट्स डॅश पॉइंट लाईज टू द राईट ऑफ द ओरिजिन ऑन एक्स ऍक्सिस. म्हणजे ओरिजिनच्या राईट साइडला एक्स ऍक्सिस वर तो पॉइंट आहे जो की पॉइंट आपल्याला शोधायचा आहे. तो पॉइंट म्हणजे ह्या 4 ऑप्शन मध्ये दिलाय. मग आता कसा ओळखायचा, आपल्याला माहिती आहे हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे, हा ओरिजिन आहे. ओके. 0, 0 1 2 3 4 -1 -2 1 2 1 2 3 4 -1 -2. आता एक्स ऍक्सिसच्या राईट साइडला आहे. ओके. हे पहा, फ्रॉम द फॉलोइंग पॉइंट्स पॉइंट लाईज ऑन द राईट ऑफ द ओरिजिन ऑन एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसच्या राईट साइडला, एक्स ऍक्सिसच्या राईट साइडला एक्स काय येणार आहे, एक्स पॉझिटिव्ह येणार आहे. तो 1 असू शकतो, 2 असू शकतो, 3 असू शकतो किंवा 4 असू शकतो. ओके. मग एक्स ऍक्सिसच्या राईट साइडला काही असू शकतो ह्याच्यापैकी, परंतु वाय काय असणार आहे, वाय 0च असणार आहे. वाय मध्ये बदल होणार नाही. मग वाय 0 कुठे आहे, एक्स ऍक्सिस म्हणजे राईट साइडला, वाय 2 जागेवर 0 देते.
म्हणजे हे ऑप्शन आणि हे ऑप्शन नसणार, दोन ऑप्शन काय कट झाले आणि y0 दोन जागेवर दिले आहे. ओके, y चेंज नाही होणार कारण की x ऍक्सिस वर पॉइंट ते इथं असू शकतो किंवा इथं असू शकतो किंवा इथं असू शकतो किंवा इथं. जर इथं असेल तर 1,0, इथं असेल तर 2,0, इथं असेल तर 3,0, इथं असेल तर 4,0. बघा y0 चे एल आहे, मग y0 या दोन जागेवर आहे. ओके, ए असू शकतं किंवा डी असू शकतं. आता मग ए का डी या दोन्ही कसे ओळखायचे, तर राईट साइडला पॉझिटिव्ह नंबर आहेत सगळे 1 2 3. मग पॉझिटिव्ह कुठे आहे, तर इथं पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह नाही चालणार, निगेटिव्ह लेफ्ट साइडला असतात, म्हणून ऑप्शन डी. सिंपल. लिहून घ्या सगळे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, कारण की ह्याच्या बाहेरचं काहीच येणार नाही एक्झाम मध्ये. तर बघा क्वेश्चन नंबर 6 म्हणजेच MCQ 6 काय दिलं आहे, कोऑर्डिनेट्स ऑफ ओरिजिन आर. सिंपल आहे, ओरिजिनचे कोऑर्डिनेट काय असतात 0,0. जिथे x ऍक्सिस y ऍक्सिस इंटरसेक्ट करतो त्याचे कोऑर्डिनेट काय असतात 0,0. सिंपल होतात. पण एक मार्क साठी मार्च 2023 ला क्वेश्चन आलेला आहे, मार्च 2023. 7 नंबर, अ लाइन मेक्स एन अँगल ऑफ 30 डिग्री विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ x ऍक्सिस, देन द स्लोप ऑफ द लाइन इज. आता x ऍक्सिस सोबत एका लाईनने 30 डिग्रीचा अँगल तयार केला आहे, तर त्यांनी विचारले त्या लाईनचा स्लोप काय. हा जुलै 2023 चा क्वेश्चन आहे. मग आपल्याला माहिती आहे स्लोप काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे m tan θ. अँगल दिला की हा फॉर्म्युला यूज करतो स्लोप काढण्यासाठी, आणि स्लोप डिनोट करण्यासाठी m हा सिंबल यूज करतो. पण tan 30 डिग्री, तर tan 30 डिग्रीची व्हॅल्यू असते 1/√3. 1/√3 कुठे, हे ऑप्शन सी. समजलं. देन स्लोप ऑफ x ऍक्सिस. आता इथे एक ध्यानात ठेवा, स्लोप ऑफ x ऍक्सिस. तर स्लोप ऑफ x ऍक्सिस एकदम आडवी असते. आडवी असते म्हणजे त्याला स्लोप काहीच नाही, म्हणजे 0 असतो. तो x ऍक्सिसचा स्लोप काय असतो 0 असतो. ओके, पण एखाद्या वेळेस, आता हा क्वेश्चन कधी विचारलेला आहे मार्च 2024, म्हणजे जी लास्ट एक्झाम झाली बोर्डाची त्याच्यामधला हा क्वेश्चन आहे. तर ह्या एक्झाम मध्ये येणारा क्वेश्चन असा येऊ शकतो, हे पण ध्यानात ठेवा. स्लोप ऑफ y ऍक्सिस इज, मग y ऍक्सिस असा उभा असतो, उभा. मग y ऍक्सिसचा स्लोप काय असतो, तर इन्फिनिटी असतो. इन्फिनिटी म्हणजेच कॅन नॉट डिटरमाइन. तर जर y ऍक्सिसचा स्लोप विचारला तर कॅन नॉट डिटरमाइन ला क्लिक करायचं, टिक करायचं. आणि जर x ऍक्सिसचा स्लोप विचारला तर तो काय असतो 0 असतो. मला सांगा स्लोप म्हणजे काय, चढ किंवा उतार, बरोबर. मग ही y ऍक्सिस अशी उभी असते, समजा ही भिंत आहे y ऍक्सिस, त्याच्यावर आपल्याला उभा राहता येईल का, म्हणजे त्याचा स्लोप कसा आहे इन्फिनिटी, पडतो ना आपण खाली. पण x ऍक्सिस कशी एकदम फ्लॅट आहे, जमिनीवर उभा राहता येते, म्हणजे स्लोप कसा आहे 0 आहे. ओके, तर x ऍक्सिसचा स्लोप 0 असतो आणि y ऍक्सिसचा स्लोप कॅन नॉट डिटरमाइन करता येत नाही किंवा इन्फिनिटी असतो. ओके, क्लिअर. म्हणजे ह्या वर्षी हे विचारलेलं आहे, मागच्या वर्षी, तर पुढच्या वर्षी इथं y ऍक्सिसचा स्लोप विचारू शकतात. ध्यानात ठेवा, y ऍक्सिसचा स्लोप काय असतो कॅन नॉट डिटरमाइन. ओके, आणि जो लास्ट क्वेश्चन आहे 9 नंबर, हा रिपीट झालाय. आधी मला वाटतंय आपण MCQ मध्ये सेकंड का थर्ड मध्ये हे क्वेश्चन दिलेला आहे. सेगमेंट AB इज पॅरलल टू y ऍक्सिस अँड कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट A are 1,3. देन फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट B can be. हा क्वेश्चन रिपीट झालाय. म्हणजे तुम्हाला एक लक्षात आलं असेल, आपल्या बोर्डाच्या पॅटर्न मध्ये क्वेश्चनच्या पॅटर्न मध्ये रिपिटेशन होते, आणि रिपिटेशन जवळपास नाही म्हटलं तरी बऱ्याच मार्काचं होते. त्याच्यामुळे तुम्हाला हे म्हणजे लक्षात आलं असेल की आपण आधीच एक MCQ हा घेतलेला आहे, परत 2024 जुलै 2024 ला हा क्वेश्चन विचारलाय. मग ह्याचा आन्सर काय आहे, तर बघा सेगमेंट AB इज पॅरलल टू y ऍक्सिस. y ऍक्सिस ला पॅरलल आहे. y ऍक्सिस ला पॅरलल म्हटलं की x चेंज होत नाही. y ऍक्सिस ला पॅरलल म्हटलं की x चेंज होत नाही. मग इथं जो x आहे 1, ते ऑप्शन बघायचं. 1 कुठे आहे, तर 1 इथे हे बघा, म्हणून ऑप्शन डी. ओके, तर हे 9 MCQ बघितले आपण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन मधले. क्वेश्चन 1 मधला A मध्ये 9 MCQ. जर कोऑर्डिनेट जॉमेट्री ह्या चॅप्टरवर MCQ विचारला तर आज मी जेवढे MCQ घेतले त्याच्यापैकीच कन्फर्म MCQ येणार, त्याच्या बाहेरचा
येणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन 1A आपण या व्हिडिओमध्ये कंप्लीट केला आणि ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी नोट्सच काढली तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चनची। तर आपण बोर्डाच्या क्वेश्चन पॅटर्न पेपर पॅटर्न नुसार चालणार आहोत। तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला क्वेश्चन 1B सॉल्व्ह करायचा आहे सगळा। क्वेश्चन 1B सॉल्व्ह इच 1 मार्क आणि त्याच्यामध्ये पण प्रत्येकी 1 मार्काला क्वेश्चन असतो। मग क्वेश्चन 1B मध्ये टोटल 8 क्वेश्चन करायचे आहेत आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आणि जर कोऑर्डिनेट जॉमेट्री ह्या चॅप्टरवर जर 1 मार्काचा क्वेश्चन विचारला तर ह्या 8 पैकीच कन्फर्म येणार, ह्याच्या बाहेरचा येणार नाही। तर तुम्हाला वाटलं ह्या व्हिडिओमध्ये काहीतरी महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे तर तुमचे जे 10वीला सध्या 10वीची एक्झाम देणारे मित्र आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, त्यांचा बी फायदा होऊ द्या, तुमचा बी फायदा होऊ द्या आणि या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू।